मागच्या 10-12 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा दर तब्बल 8 रुपयांनी वाढलाय. पंपावर इंधनासाठी रांगा दिसू लागल्यात. तरी देखील अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळणं अवघड बनलंय. त्यामुळे सगळेच गणित नियोजन बिघडलं असं दिसून येतं. भारतासारख्या देशाचं अर्थकारण पेट्रोल डिझेलवर म्हणजेच वाहतुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचा तुटवडा असाच वाढत गेला, रेट वाढत गेले तर नक्कीच लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं दिसतंय. राज्यात देशात नेमकी स्थिती काय? पेट्रोल डिझेलचे साठे कमी झालेत का? लॉकडाऊन होऊ शकतं का? परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू शकते का? हे पाहूया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोल बिंदास. 5 राज्यातल्या निवडणुका होईपर्यंत देशातलं वातावरण तसं चांगलं होतं. पण या निवडणुका झाल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात एक आव्हान केलं. पेट्रोल डिझेल जपून वापरा, मेट्रोचा वापर करा, काटकसर करा, असं बरंच काही त्यांनी सांगितलं. तिथे जरा शंकेचे पाल चुकचुकले. काहीतरी गडबड आहे असं जाणवू लागलं. त्यानंतर 2 महिने पुरेल इतकं इंधन साठा आपल्याकडे असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. अगदी अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेलं विधान धडकी भरवणारं ठरलं. त्यामुळं राज्यात केवळ महिनाभर पुरेल इतकाच इंधन साठा आहे असं ते म्हणाले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही, पुरेसा साठा आहे अशी सारवासारव त्यांनी केली. पण राज्यातलं चित्र बघितलं तर प्रत्यक्षात तसं दिसत नाही. जिल्ह्यामध्ये सध्या पंपांवर मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसून येतात. मान्सूनचा प्रवास सुरू झालाय, खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळं मान्सूनपूर्व कामांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलंय असं दिसते. सध्या शेतीपूर्व काम मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर व इतर साधनांच्या माध्यमातून होत असतात. पण डिझेल वाचून शेतकऱ्यांचे कामे खोळंबून रांगा लावून ही इंधन मिळेल असं झालंय. त्यामुळं हमरी तुमरी मारामाऱ्या हाणामाऱ्या होऊ लागल्यात. सगळीकडं थोड्याफार फरकाने हे चित्र आहे. शहरातही पेट्रोल डिझेलचा शॉर्टेज जाणवतोय. मागच्या 10-12 दिवसात पेट्रोल डिझेलचे दरामध्ये तब्बल 8 रुपयांनी वाढ झाली. पुढच्या काही दिवसात हा दर असाच वाढत राहण्याची शक्यता आहे. त्याबरोबर पेट्रोल डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती. आपल्या देशात अन्नधान्य पुरवठा, औषधे, भाजीपाला, प्रवासी वाहतूक या सगळ्या गोष्टी वाहतुकीवर म्हणजेच पेट्रोल डिझेलवर अवलंबून असतात आणि आहेतही. मेट्रो किंवा इलेक्ट्रॉनिक बस सेवा असली तरी ती मोठ्या शहरात आणि मर्यादित स्वरूपात आहे. स्वाभाविकच पेट्रोल डिझेल संकटाचा मोठा परिणाम या पुरवठा साखळीवर आतापासून होऊ लागलाय. वेगवेगळ्या वस्तूंचे भाव वाढतात आहे. पुढच्या महिन्याभरात महागाईचा मोठा भडका उडणार हे निश्चित आहे. हार्मुझ समुद्रधुनीतून भारताची 20% तेल वाहतूक होते. इतर तेल पुरवठा रशिया आणि इतर देशातून आपल्याला होतो. पण अमेरिकेच्या धमकीपुढं काहीच न चालल्याने रशियामधला पुरवठा विस्कळीत झालाय. युद्ध पूर्णपणे थांबलं तरी लगेच सर्व परिस्थिती सुरळीत होईल अशातला भाग नाही. पेट्रोल डिझेलच्या थेंबासाठी वाहन चालक मोठ्या प्रमाणावर वणवण करतोय. अनेक उद्योगधंदे बंद होऊ शकतात, व्यापार बंद होऊ शकतं, कार्यालयीन कामकाज विस्कळीत होऊ शकतात. अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा मार्ग अवलंबावा लागू शकतो असे संकेत सध्या मिळतात. हे थोडक्यात असं ना तसं लॉकडाऊन लागू शकतं. कोरोना काळात पहिल्यांदा आपण लॉकडाऊन हा शब्द ऐकला. लॉकडाऊन काय असतं हे देखील अनुभवलं. मुळात कोविड हा साथीचा आजार असल्यामुळं त्या काळात मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. आता निर्बंध नसले तरी पेट्रोल आणि डिझेलच नसेल तर वाहने रस्त्यावर कशी येणार हा प्रश्न आहे. ज्यांना चालत, सायकलीने, इलेक्ट्रॉनिक वाहने जाणे शक्य आहे किंवा मेट्रो सारख्या सुविधा असतील तर ते लोक कामाला जाऊ शकतात. पण बाकीच्यांचं काय हा प्रश्न आहे. त्यामुळं लॉकडाऊन लागू न लागो लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार असं सध्याचं चित्र आहे. आता पुण्यासारख्या शहरातच बघा, 26 मे ते 8 जून 2026 या कालावधीत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबरोबर शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात. त्यामुळं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले असं सांगण्यात येते. पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणं, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, मोर्चे किंवा मिरवणुका काढणं यावर पूर्णपणे बंदी घातली. तसेच तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी. कोणतंही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील.
सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणं, चिथवणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणं यावरही निर्बंध आहेत. आता सण समारंभाचे कारण दिले जात असलं तरी याला सगळ्यात कसली किनारे हे तुम्हाला आम्हाला माहिती आणि आपण समजूही शकतो. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.